पेजचं जे टायटल असतं, समजा इथे जे हे वरचं टायटल झालं एकदम वरचं BG 2.2 इथे जे आहे ते इथे टायटल दिसतं. मग हे जे टायटल आहे ते दर्शवण्यासाठी हा टॅग वापरला जाता, टायटल/टायटल. त्यानंतर हेड टॅगमध्ये अजून आपण काही स्क्रिप्टिंग टॅग्स टाकू शकतो, स्क्रिप्टिंगचा कोड लिहू शकतो, जावा स्क्रिप्टचा कोड, CSSचा कोड. हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. महत्त्वाचा टॅग म्हणजे काल आपण बघितला तो म्हणजे बॉडी टॅग. या बॉडी टॅगमध्ये आपण जे काही लिहितो ते वेब पेजवरती डिस्प्ले होतं. मग बॉडी टॅगवरती आपण पहिलं एक पॅरेग्राफ लिहून बघितला होता. त्या पॅरेग्राफची अलाइनमेंट आपण लेफ्ट, सेंटर आणि राईट करून बघितली. त्याच्यानंतर आपण हेडिंग टॅग्स बघितले. H1 टॅग हा एक मोठा टेक्स्ट दाखवतो तुम्हाला, त्याला अलाइन ॲट्रिब्यूटला आपण व्हॅल्यू दिली, त्याच्या अलाइन ॲट्रिब्यूटला आपण सेंटर व्हॅल्यू दिली. त्यानंतर H2 आहे टॅक्स, तो त्याच्यापेक्षा आणखी जरा छोटा असतो. H3 असतो तो त्याच्यापेक्षा छोटा, H4 असतो त्याच्यापेक्षा छोटा, H5 असतो तो त्याच्यापेक्षा छोटा. असे आपण H1 to H6 पर्यंत टॅग वापरू शकतो. हेडिंग टॅग म्हणतात त्यांना. आणि ही जो BR आहे, BR काय करतो, ब्रेक ऑफ लाईन. म्हणजे जसं आपण वर्डमध्ये एंटर मारल्यानंतर न्यू लाईनला जातो तसं आपल्याला ब्लँक न्यू लाईन प्रोव्हाइड करतो. त्यानंतर HR म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन. त्यानंतर हे जे काही आहेत वेगवेगळे H1, H2, H3 अप टू H6 टॅग आहेत. मग यांची जी साईज आहे तेवढी मला साईज नको आहे, मला माझ्या मनानुसार साईज पाहिजे. तर ती साईज मी फॉन्ट टॅगमध्ये स्पेसिफाय करू शकतो. फॉन्ट साईज इज इक्वल टू 50 पिक्सेल, 30 पिक्सेल, 10 पिक्सेल, जेवढी काही पाहिजे तेवढी आपण द्यायची. कलर इज इक्वल टू ग्रीन, कुठला कलर पाहिजे तो इथे स्पेसिफाय केला. फेस म्हणजे काय, त्याची फॉन्ट फॅमिली, कुठली फॉन्ट फॅमिली पाहिजे, टाइम्स न्यू रोमन पाहिजे, एरियल पाहिजे, की जे काही पाहिजे ते आपण इथे स्पेसिफाय करू शकतो. अशा प्रकारे नंबर ऑफ ॲट्रिब्यूट्स आपण देऊ शकतो. मग हे आपण बेसिक टॅग्स बघितले होते. आज आपण काय करूया, आज आपण फिजिकल स्टाईल टॅग्स म्हणून बघूया. फिजिकल स्टाईल टॅग्स ही फाईल आहे, न्यू फाईल क्रिएट केली मी. फाईल न्यू करून या फाईलला आधी सेव्ह करतो. इथे मी लिहितो HTML प्रॅक्टिकल 2 असं लिहितो. मग ह्याच्यात मला काय बघायचे आहेत, फिजिकल स्टाईल टॅग्स. आणि हां, हे सेव्ह करताना एक लक्षात ठेवा, इथे जे काही तुम्ही नाव देता त्याला .html पुढे आठवणीने लिहा. हां, मग आता इथे मी HTML टॅग घेतला, हे ॲटोमॅटिक सगळं आलं. कसं आलं ॲटोमॅटिक, मी फक्त इथे HTML शब्द लिहिला, सॉरी अँग्युलर ब्रॅकेट काढून HTML लिहिला आणि एंटर मारला. एंटर मारल्यावर सगळं ॲटोमॅटिक येणार. मग ह्याच्यातलं जेवढं काही महत्त्वाचं आहे तुम्हाला शिकवलं आहे तेवढाच कंटेंट मी इथे घेतो. टायटल देतो इथे फिजिकल स्टाईल टॅग्स म्हणून. मग आता हे फिजिकल स्टाईल टॅग्स कुठले कुठले आहेत, तर बोल्ड, इटॅलिक, त्यानंतर अंडरलाईन, स्ट्राईक थ्रू, टायपिंग ट्युटर, स्मॉल, बिग, त्याच्यानंतर सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट, असे वेगवेगळे फिजिकल स्टाईल टॅग्स आहेत. मग ते आपण बघणार आहोत. म्हणजे समजा एखादं टेक्स्ट असेल, नॉर्मली ते कसं दिसतं, मी इथे आता लिहितो इंडिया इज माय कंट्री असं लिहिलं आणि राईट क्लिक करून मी इथे ओपन इन ब्राउझर केलं. मग हे मला कसं दिसतं बघा, इंडिया इज माय कंट्री असं दिसतंय टेक्स्ट, बरोबर. आता मी काय करतो, हे आहे ते बी टॅगमध्ये टाकतो. बी स्टँड्स फॉर बोल्ड, बी, आणि इथे बी टॅग क्लोज करतो, /B. सेव्ह केलं कंट्रोल S मारून आणि हे पेज मी रिफ्रेश करतो. मग कसं झालं, हे टेक्स्ट बोल्ड झालं. हे जर मला इटॅलिक करायचं असेल तर बी टॅग ऐवजी मी काय करणार, आय टॅग वापरणार. इथे आय टॅग वापरतो. आय म्हणजे इटॅलिक, म्हणजे कसं तिरकस दिसणार ते, इंडिया इज माय कंट्री. हे आता याच्या समोर दिसलं. हे जर मला खाली दाखवायचं असेल तर काल तुम्हाला कुठला टॅग दाखवला, BR टॅग, ब्रेक लाईन टॅग. नेक्स्ट लाईनला गेला, कळलं, इथे त्याने ब्रेक लावला आणि नेक्स्ट लाईनला टाकलं सगळं कंटेंट. त्याच्यानंतर इथे सुद्धा BR टॅग घेतो आणि इथे पुढचं स्टेटमेंट लिहितो. याला मी कुठला इफेक्ट देतो, यू स्टँड्स फॉर अंडरलाईन, अंडरलाईन आली. त्याच्यानंतर अजून कुठला असतो, स्ट्राईक थ्रू इफेक्ट म्हणून असतो. काय, स्ट्राईक थ्रू. हा कशासाठी वापरला जातो, जेव्हा आपण काहीतरी लिहिताना जर काही चूक वगैरे झाली, एखादा कंटेंट खोडायचा असेल तर आपण त्याच्यावरती आडवी रेषा मारतो ना, ती आडवी रेषा म्हणजेच काय, स्ट्राईक
स्ट्राईक थ्रू इफेक्ट. इथे मी एस लिहिला, इथे मी एस लिहिला, सेव्ह करून बघतो. इथे काय आलं, आडवी रेषा आली मध्ये, स्ट्राईक थ्रू इफेक्ट, काट मारली. त्याच्यानंतर एक टायपिंग ट्युटर टॅग आहे. म्हणजे आता हे स्टेटमेंट मी कॉपी पेस्ट करतो आणि फक्त इथे टॅगचं नाव लिहितो, टायपिंग ट्युटर म्हणजे TT शॉर्ट फॉर्म त्याचा. सेव्ह करून बघूया. हा फॉन्ट बघा कसा आहे, जसं जुने टाईप रायटर असायचे ते जसं टाईप करायचे त्या टाईपचा फॉन्ट आला, टायपिंग ट्युटर. त्याच्यानंतर स्मॉल नावाचा एक टॅग आहे, बिग नावाचा एक टॅग आहे. इथे मी स्मॉल लिहिलं, इथे सुद्धा स्मॉल लिहिलं. हा स्मॉल टॅग. असंच समजा मी इथे बिग टॅग वापरला. रिफ्रेश केलं तर हा बिग नावाचा टॅग. त्याच्यानंतर सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं लिहायचं असेल 2⁵ असं जर लिहायचं असेल, किंवा 2⁵ = 8 असं जर लिहायचं असेल, म्हणजे 2चा क्यूब, तर मी कसं लिहू शकतो. मी समजा असं लिहिलं 2 3 2चा घन किती 8 असं जर लिहिलं तर मला आउटपुट काय दिसणार, 2 3 8 असं दिसणार ना. बघा इकडे 2 3 8. मला हा जो 3 आहे त्याला वरती पाठवायचा आहे, रेज टू करायचा आहे. मग त्याच्यासाठी काय आहे, सुपरस्क्रिप्ट नावाचा टॅग आहे. म्हणजे 3 आहे तो काय कर, त्याला वरती पाठवायचा आहे, मग तो सुपरस्क्रिप्ट टॅगमध्ये टाकायचा. सूप आणि /सूप याच्यावरती टाकला, गेला वरती 2⁵ = 8. सिमिलरली काय आहे, सबस्क्रिप्ट सुद्धा आहे. log10⁻e असं जर मला लिहायचं असेल, log10⁻e असं, तर मी हे एका लाईनमध्ये दिसतंय ना. इथे जरा BR टॅग टाकतो म्हणजे नवीन लाईनला जाईल. आता बघा हे एका लाईनला दिसतंय ना. मग हा जो ई असतो तो कुठे लिहितात, सॉरी, log(e⁻10 असं लिहितात ना, log(e⁻10. मग हा जो 10 आहे तो मला बेसला घालवायचा आहे. मग इथे काय लिहिलं जातं, सबस्क्रिप्ट टॅग आपण वापरू शकतो. सब आणि /sub यांच्यामध्ये लिहिणार 10. म्हणजे तो कुठे दिसणार, खाली दिसणार. गेला खाली, log(e⁻10. मग अशा प्रकारे हे सगळे काय झाले, फिजिकल स्टाईल टॅग्स. बी टॅगमध्ये जर कंटेंट टाकला तर तो बोल्ड होणार, आय टॅगमध्ये जर कंटेंट टाकला तर तो इटॅलिक होणार, यू टॅगमध्ये जर कंटेंट टाकला तर तो अंडरलाइंड होणार, एस टॅगमध्ये जर तो कंटेंट टाकला तर तो स्ट्राईक थ्रू होणार, TT नावाच्या टॅगमध्ये जर कंटेंट टाकला तर त्याला टायपिंग ट्युटर हा इफेक्ट अप्लाय होणार. स्मॉल नावाचा टॅग स्मॉल साईज देतो, फॉन्टची साईज स्मॉल करतो, आणि बिग नावाचा टॅग फॉन्टची साईज बिग करतो. त्यानंतर सूप नावाचा टॅग काय आहे, सुपरस्क्रिप्ट म्हणजे ते जे टेक्स्ट आहे त्याला वरती रेज करतो, आणि सबस्क्रिप्टचा टॅग त्याला खाली घेतो. अशा प्रकारे हे आपण फिजिकल स्टाईल टॅग्स बघितलेले आहेत. मग बघा हे यांचा उपयोग कुठे कुठे होतो. H2O किंवा H2SO4 असं जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहिणार, H2SO4. मग ह्याच्यातला 2 आणि 4 हे तुम्हाला खाली पाठवायचं आहे. मग 2 खाली पाठवायचा आहे, कसा पाठवणार, सबस्क्रिप्ट वापरून. कळलं, सबस्क्रिप्ट टॅगमध्ये 2 टाकला, आणि 4 सुद्धा मला खाली पाठवायचा आहे, तर काय येणार, सबस्क्रिप्ट नावाच्या टॅगमध्ये टाकणार. आणि आता इथे बघणार तर H2SO4 आलं. याला खालच्या लाईनला पाठवायचं असेल तर त्याच्यावरती एक BR टॅग घेतो, म्हणजे ते खालच्या लाईनला गेलं, H2SO4. कळलं, ज्याला खाली पाठवायचा आहे तो सबस्क्रिप्ट टॅगमध्ये टाकायचा, आणि ज्याला वर पाठवायचा आहे तो सुपरस्क्रिप्ट टॅगमध्ये टाकायचा. मग हे असे फिजिकल स्टाईल टॅग्स आहेत. एवढं समजलं. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का, याच्यात कोणाला डाऊट आहे का, साधना, विदिशा, सबीना, हां ठीक आहे. आता याच्या पुढचे टॅग बघूया. याच्या पुढचे जे टॅग आहेत ते काय आहेत, लिस्टवाले टॅग. कुठले,
लिस्टवाले टॅग. पण ते बघण्यापूर्वी आपण काही ॲट्रिब्यूट्स बघूया. जे काल जो मी एक HR नावाचा टॅग दाखवलेला, HR विच स्टँड्स फॉर हॉरिझॉन्टल लाईन, हा पेअर्ड टॅग नाही. पेअर्ड टॅग म्हणजे कोण? ज्यांना HR लिहिल्यानंतर परत स्लॅश करून क्लोज करावं लागतं, किंवा ज्या टॅगचं नाव लिहिल्यानंतर पुन्हा असं स्लॅश करून क्लोज करावं लागतं, त्यांना पेअर्ड टॅग म्हणतात. पेअर जोडीने येतात हे. फॉर एक्झाम्पल HTML खाली /HTML, बॉडी /बॉडी, हेड /हेड, टायटल /टायटल, हे काय झाले? पेअर्ड टॅग. पण HR नावाचा टॅग आहे तो क्लोज करायची गरज नाही, तो अनपेअर्ड टॅग झाला. त्याच्यानंतर इनपुट फील्ड घेण्यासाठी आपण इनपुट नावाचा टॅग वापरतो, जे पुढे तुम्हाला शिकवणार मी. तो सुद्धा अनपेअर्ड टॅग आहे. इनपुट टॅग क्लोज करायची गरज नाही. तर इथे HR हा टॅग अनपेअर्ड टॅग आहे, क्लोज करायची गरज नाही. याचं आउटपुट काय येतं? तर एक हॉरिझॉन्टल लाईन येते. मग याची काही ॲट्रिब्यूट्स बघूया आणि मग आपण त्या लिस्ट टॅगला सुरुवात करूया. मग याची वेगवेगळी ॲट्रिब्यूट्स आहेत. एक आहे ते म्हणजे त्याला आपण कलर देऊ शकतो. झालं. त्याच्यानंतर इथे कलर देण्यापूर्वी बघा, पहिलं हे कसं दिसायचं? काळ्या रंगाचं दिसायचं, आणि याला थोडीशी शेडिंग दिसते बघा. आपण जर झूम करून बघितलं तर इथे बघा शेडिंग दिसते. कोण इथे काय कमेंट टाकला? काय आवाज आला? स्क्रीन दिसत नाही कोणाला? सबीनाला. थांब, मी मीटिंग रिजॉईन करतो. हां, सबीना आता दिसते का स्क्रीन? दिसते? होय नाही काय ते बोल. दिसते स्क्रीन? बाकीच्यांना दिसते का स्क्रीन? हां, सबीना तुझा काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम असणार, बघ जरा. तर इथे जो काही हॉरिझॉन्टल लाईन दिसते त्याला बघा एक शेडिंग दिसते. वरती आहे ते जरा डार्क झालेलं आहे आणि खाली आहे ते लाईट आहे, बरोबर. ही शेडिंग जर आपल्याला नको असेल तर आपण काय करू शकतो? एक नो शेड नावाचा ॲट्रिब्यूट आहे, त्याला काही व्हॅल्यू पास करावी लागत नाही. नुसतं जरी तुम्ही नो शेड लिहिलात तरी तो इफेक्ट तिथे दिसणार. बघा, इफेक्ट गेला ना, शेडिंगचा इफेक्ट गेला. तो जर इफेक्ट मला परत आणायचा असेल तर इथे नो शेड आहे ते मी काढून टाकणार, आणि आता बघा पुन्हा इथे शेडिंग आली. कळलं? आता मग मला याला जर कलर द्यायचा असेल तर कलर = रेड. इथे रेड कलरची झाली हॉरिझॉन्टल लाईन. त्याच्यानंतर याला मला एक स्पेसिफिक विड्थ द्यायची असेल, समजा या लाईनला, ही लाईन कशी झाली? पूर्ण त्यांनी जागा व्यापली ना, पूर्ण स्क्रीनची जागा व्यापली. मग हिला मला काय द्यायचं आहे? एक स्पेसिफिक विड्थ द्यायची असेल तर बघूया विड्थ देता येते का. विड्थ = 100 पिक्सेल. बघा, ही 100 पिक्सेलची लाईन झाली. विड्थ = मी काय केलं? 300 पिक्सेल असं जर लिहिलं तर काय झाली? 300 पिक्सेलची लाईन. विड्थ = 1000 पिक्सेल तर काय झाली? 1000 पिक्सेलची लाईन झाली. त्यानंतर साईज नावाची प्रॉपर्टी आहे. साईज = काय करूया? 5 पिक्सेल देऊया आणि ते रिफ्रेश करतो. बघा, 5 पिक्सेल एवढी त्याची जाडी झाली. त्याच्यानंतर जर मी 10 पिक्सेल केलं तर आणखी याची हॉरिझॉन्टल लाईनची जाडी वाढणार. 20 पिक्सेल केलं तर आता दिसतंय त्याच्या दुप्पट होणार. कळलं का? हे काय झालं? विड्थ झालं. मग अशा प्रकारे याची ही वेगवेगळी ॲट्रिब्यूट्स आहेत. समजा ही जी लाईन दिसते ती तुम्हाला सेंटर अलाईन झालेली दिसते, तुम्हाला लेफ्टला पाठवायची असेल तर काय करणार? अलाईन नावाचा ॲट्रिब्यूट वापरणार. अलाईन = लेफ्ट. रिफ्रेश मारलात की गेली लेफ्टला. अलाईन = राईट. रिफ्रेश मारलात की गेली राईटला.
बाय डिफॉल्ट काय असते, ती सेंटरला असते. मग असे कलर, विड्थ, साईज आणि अलाइन ही आपण हॉरिझॉन्टल टॅगची ॲट्रिब्यूट्स बघितली. मग नो शेड ॲट्रिब्यूट काय करतं, नो शेड ॲट्रिब्यूट सुद्धा बघितलं. त्याचं जे बाय डिफॉल्ट शेडिंग असते ती शेडिंग घालवून टाकते, म्हणजे जी 3D बॉर्डर दिसायची तिला 2D बॉर्डर बनवून टाकते, प्लेन बॉर्डर बनवून टाकते. त्या ॲट्रिब्यूटचं नाव काय होतं, नो शेड. त्या ॲट्रिब्यूटचं नाव काय होतं, नो शेड. त्याला काही व्हॅल्यू पास करावी लागत नाही. मग इथे आता आपण कलर अप्लाय केल्यामुळे तो इफेक्ट तिथे दिसत नाही. मगाशी आपण ते बघितलं हे कलर वगैरे देण्यापूर्वी. तर आता जे इथे तुम्ही वरती जे काही हे काय बोल्ड टॅग, इटॅलिक टॅग, अंडरलाईन टॅग हे जे बघितलं यांचं तुम्ही काही कॉम्बिनेशन वापरू शकता का, तर हो आपण कॉम्बिनेशन वापरू शकतो. कसं, तर आता तिघांचं 4 टॅग तुम्हाला ॲट अ टाइम करून दाखवतो. एखादा कंटेंट असेल, इंडिया इज माय कंट्री, याला मला काय करायचं आहे, बोल्ड बनवायचं आहे. झाला, इथे तो बोल्ड झाला. हां, त्याच्यानंतर त्याला मला एकदम खाली घेतो, लाल लाईनच्या खाली घेतो, म्हणजे तुम्हाला दिसायला बरं पडेल, बघायला बरं पडेल. लाल लाईनच्या खाली घेतो, इंडिया इज माय कंट्री. हे बघा, हे बोल्ड झालेलं आहे ना. मग मला काय करायचं आहे, त्याला इटॅलिकसुद्धा बनवायचं आहे. बोल्ड टॅग इथे सुरू झाला आणि बोल्ड टॅग इथे संपला. हां, मग इटॅलिक टॅग बोल्डच्या आधी सुरू झाला, मग बोल्ड टॅगच्या नंतर इटॅलिक संपणार. त्याच्यानंतर रिफ्रेश करून बघितलं तर इथे बघा बोल्डसुद्धा झालं, इटॅलिकसुद्धा झालं. याला मला अंडरलाईन द्यायची असेल तर अंडरलाईन टॅग इथे सुरू झाला आणि मग इथे शेवटी याला संपवणार. याला अंडरलाईन इफेक्ट आला. स्ट्राईक थ्रू इफेक्ट पाहिजे तर कळलं. मग आता यांचा सिक्वेन्स कसा ठेवायचा, इथे बघा SUIB याच्या उलटा सिक्वेन्स इथे येणार BIUS. मग ह्याच्या मागचं लॉजिक काय ते आता तुम्हाला समजणार जेव्हा मी इथे एंटर मारणार तेव्हा. आता इथे लक्ष द्या, एस टॅग हा इथे ओपन झाला, इथे खाली संपला. अंडरलाईन टॅग इथे ओपन झाला, इथे संपला. आय टॅग इथे ओपन झाला, इथे संपला. बोल्ड टॅग इथे ओपन झाला, इथे संपला. मग बोल्ड टॅगच्या आतमध्ये आपण लिहिलं इंडिया इज माय कंट्री. मग ह्याचं जे काय आउटपुट येणार ते काय येणार, इंडिया इज माय कंट्री हे बोल्डमध्ये येणार. मग ह्याचं जे काही आउटपुट येणार बोल्डमध्ये त्याला आपण इटॅलिक इफेक्ट लावला आहे, कळलं ना. म्हणून बोल्डवाला जे आहे ते आतमध्ये टाकलं, इटॅलिकच्या आतमध्ये. मग बोल्ड आणि इटॅलिक यांचा जो काही रिझल्ट येणार तो आपण कोणाच्या आतमध्ये टाकला, अंडरलाईनच्या आतमध्ये टाकला. मग बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन यांचा सगळ्यांचा जो रिझल्ट येणार तो आपण स्ट्राईक थ्रूच्या आतमध्ये टाकला. मग इथे जो क्लोज होणार, आतमधले टॅग आहेत ते आधी क्लोज होणार, आतमधले आहेत ते आधी आधी क्लोज होणार. आतमधला टॅग याच्यामधला कोण आहे, हे बाहेरचे आहेत. याच्या आतमधला U, त्याच्या आतमधला I, त्याच्या आतमधला B. उजवी साईड म्हणजे आतमध्ये, डावी साईड म्हणजे बाहेर समजा. मग हे जे आतमधले टॅग आहेत ते आधी क्लोज होणार. इथे B ओपन झाला, इथे B क्लोज झाला. त्याच्यानंतर इथे I ओपन झाला, त्याच्यानंतर इथे I टॅग क्लोज झाला. इथे U ओपन झाला, इथे U टॅग क्लोज झाला. इथे S ओपन झाला, इथे S टॅग क्लोज झाला. समजलं. म्हणून याचं आउटपुट कसं दिसतं, असं दिसतं. ह्याच्यात बोल्ड, इटॅलिक, स्ट्राईक थ्रू, अंडरलाईन हे चारही इफेक्ट वापरले गेलेले आहेत. एवढं समजलं. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का, विदिशा? हां, त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत लिस्ट टॅग्स. मग आपण नवीन फाईल बनवूया. फाईल, न्यू फाईल, सेव्ह करतो, Ctrl+S दाबून याला नाव देतो HTML प्रॅक्टिकल 3. सॉरी, .html लिहायला विसरलो.
डॉट HTML याला टायटल देतो लिस्ट टॅग्स. आता एखादी आपल्याला जर लिस्ट दाखवायची असेल, जसे आपण वर्डमध्ये बुलेट्स वगैरे दाखवतो त्या पद्धतीची समजा आपल्याला लिस्ट दाखवायची असेल, फॉर एक्झाम्पल ही जी लिस्ट आहे बुलेट पॉईंट्सवाली, अशी जर आपल्याला लिस्ट बनवायची असेल तर ती HTML मध्ये कशी बनवू शकतो ते बघणार आहोत. मग इथे लिस्टचे दोन प्रकार आहेत, ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय, ते इथे असे बुलेट्स पॉईंट्स दिसण्याऐवजी असे नंबर दिसणार, याला काय म्हणतात, ऑर्डर्ड लिस्ट. मग आयदर ते नंबर असू शकतात, त्या ABC असू शकतात, असे रोमन नंबर असू शकतात, कळलं ना. मग ती काय झाली, ऑर्डर्ड लिस्ट. आणि जर नंबर्सच्या ऐवजी नुसते असे जर काहीतरी सिम्बॉल दाखवले गेले इथे, म्हणजे राऊंड असेल, त्यानंतर स्क्वेअर असेल, तर ती काय झाली, अनऑर्डर्ड लिस्ट. कळलं. मग त्याच्यातली आपण आधी अनऑर्डर्ड लिस्ट बघूया आणि त्याच्यानंतर आपण तिथे ऑर्डर्ड लिस्ट बघूया. ठीक आहे. मग आता अनऑर्डर्ड लिस्टसाठी जो टॅग वापरला जातो त्याचं नाव काय आहे, UL टॅग. UL म्हणजे काय, अनऑर्डर्ड लिस्ट. आणि ऑर्डर्ड लिस्टसाठी जो टॅग वापरला जातो त्याचं नाव OL. OL म्हणजे काय, ऑर्डर्ड लिस्ट. आणि या दोन टॅगमधले जे आयटम्स आहेत ते जर स्पेसिफाय करायचे असलं तर त्याच्यासाठी LI नावाचा टॅग आहे. तो LI म्हणजेच काय, लिस्ट आयटम. मग हेच आपण एक प्रॅक्टिकल बघूया करून. इथे मी समजा इथे मला तसे 4-5 आयटम्स दाखवायचे आहेत, समजा सेम आहे, तर मी काय करणार, UL म्हणजे मला अनऑर्डर्ड लिस्ट पाहिजे. अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजेच काय, अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे बुलेट्सवाली लिस्ट, नंबर नसणार, डॉट 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 असं काहीतरी दिसणार. मग ही अनऑर्डर्ड लिस्ट आपण बनवली. UL आणि /UL हा टॅग काय करतो, अनऑर्डर्ड लिस्ट बनवतो. मग या अनऑर्डर्ड लिस्टमध्ये मला काही आयटम्स टाकायचे आहेत, ते लिस्टचे आयटम. लिस्ट आयटम म्हणजे LI. मग LI टॅगमध्ये मी पहिला आयटम टाकतो इथे कॉम्प्युटर सायन्स. त्याच्यानंतर असे मी आयटम्स इथे ॲड करत जातो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि शेवटी इथे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. सेव्ह केलं आणि याचा रिझल्ट बघतो आता ब्राउझरमध्ये. ओपन इन ब्राउझर. त्याचा रिझल्ट बघा कसा आला, जसा आपण वर्डमध्ये बघितलेला तसा आला ना. इथे हे काय आले, इथे डिस्क दिसतंय बघा, ही डिस्क दिसतंय ना. जशी आपल्याला इथे काय दिसत आहेत, हे स्क्वेअर दिसत आहेत. आपल्याला काय दिसतंय, डिस्क दिसते. मग इथे जसे आपण इथे बदलून स्क्वेअर करू शकतो, तसं जर आपल्याला करायचं असेल, किंवा हे जे सर्कल आहे तसं जर आपल्याला करायचं असेल, तर आपण सिम्पली काय लिहिणार, इथे कोडमध्ये जी अनऑर्डर्ड लिस्टचा हा जो टॅग जिथे सुरू होतो तिथे आपण काय लिहिणार, टाइप इज इक्वल टू स्क्वेअर. स्क्वेअर रिफ्रेश केलं तर गोल होते, त्याचे काय झाले, चौकोन झाले. टाइप इज इक्वल टू सर्कल असं केलं तर काय होणार, इथे सर्कल दिसणार. आणि जर भरीव सर्कल पाहिजे म्हणजे डिस्क पाहिजे तर टाइप इज इक्वल टू डिस्क. ही डिस्क झाली. मग टाइप इज इक्वल टू डिस्क नाही दिलं तर बाय डिफॉल्ट टाइप काय असतो, इथे डिस्क असतो. टाइप ॲट्रिब्यूटची डिफॉल्ट व्हॅल्यू डिस्क असते.
कळलं? हा काय झाला, ही काय झाली अनऑर्डर्ड लिस्ट. आता यानंतर आपण ऑर्डर्ड लिस्ट बघूया. ऑर्डर्ड लिस्ट आपण याच्याच खाली बघूया. एक हॉरिझॉन्टल लाईन टाकतो. HR म्हणजे काय, एक हॉरिझॉन्टल लाईन. आता हाच कोड आहे तो मी कॉपी पेस्ट करतो खाली. कॉपी पेस्ट करताना काय करतो, इथे ULच्या ऐवजी OL लिहितो. ULच्या ऐवजी OL. OL म्हणजे काय, ऑर्डर्ड लिस्ट. OL म्हणजे ऑर्डर्ड लिस्ट. रिफ्रेश केलं बघा सेम आलं. मी इथे कुठे 1 2 3 4 टाईप केले का, नाही. 1 2 3 4 मी टाईप केलेले नाहीत, फक्त LI लिहिलं. मग जर अनऑर्डर्ड लिस्ट असेल तर तो इथे काय बुलेट पॉईंट्स टाकतो, आणि जर ऑर्डर्ड लिस्ट असेल तर इथे तो नंबर टाकतो. मग इथे बुलेट पॉईंट्सला ऑप्शन होते, टाईप ॲट्रिब्यूट होतं ज्याला आपण स्क्वेअर, डिस्क किंवा सर्कल ही व्हॅल्यू असाइन करतो. मग या ऑर्डर्ड लिस्टला असे काय ॲट्रिब्यूट्स आहेत का, तर आहेत. याला सुद्धा टाईप नावाचा ॲट्रिब्यूट आहे. त्या टाईपमध्ये समजा मी A पास केला आणि हे पेज रिफ्रेश केलं तर 1 2 3 4च्या जागेवर काय आले, ABCDEF. हां, स्मॉलमध्ये. कॅपिटल A जर पास केला तर 1 2 3 4च्या जागेवरती काय आले, कॅपिटल ABCDEF. त्याच्यानंतर अजून काय काय आहे, समजा मी इथे I पास केला तर रोमन नंबरमध्ये येणार. त्याच्यानंतर कॅपिटल I पास केला तर रोमन नंबरच आले पण कॅपिटल लेटर्समध्ये आले. आणि जर 1 पास केला तर 1 2 3 4 येणार. हां, मग इथे मी काहीच पास नाही केलं आहे, टाईप इज इक्वल टू काहीच नाही दिलं तरी बाय डिफॉल्ट 1 2 3 4 इथे दिसणार ऑर्डर्ड लिस्टमध्ये. हे एक झालं. त्यानंतर ही जी ऑर्डर्ड लिस्ट आहे ती बाय डिफॉल्ट 1 पासून स्टार्ट झालेली आहे ना, ती तुम्हाला कुठल्या नंबरपासून स्टार्ट करायचं आहे हे जर तुम्हाला चेंज करायचं असेल, म्हणजे त्याची इनिशियल व्हॅल्यू तुम्हाला सेट करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, स्टार्ट नावाचा ॲट्रिब्यूट आहे, स्टार्ट इज इक्वल टू 5. सेव्ह केलं आणि रिफ्रेश करतो बघा 5 पासून सुरू झाली लिस्ट. कळलं ना, ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट. आणि हे त्याच्यातले लिस्ट आयटम. ह्या दोघांचा कोड बघा सेम आहे, फक्त फरक कुठे आहे, इथे UL आहे, इथे OL आहे. अनऑर्डर्ड लिस्ट, ऑर्डर्ड लिस्ट. अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय, तिथे अशी चिन्ह असणार, सिम्बॉल असणार, म्हणजे बुलेट्स पॉईंट्स असणार. पण ऑर्डर्ड लिस्टमध्ये काय असणार, नंबर्स असणार, लेटर्स असणार. इथे या ठिकाणी दिलेली. ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट मधला फरक समजला का? हां, आता ह्या दोघांचं कॉम्बिनेशन वापरून सुद्धा आपण काहीतरी बनवू शकतो. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन वापरून बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल मी इथे HR हॉरिझॉन्टल लाईन घेतो, आणखी एक, म्हणजे याच्या खाली एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. आता याच्या खाली मी दोघांचं कॉम्बिनेशन वापरून काहीतरी बनवतो. समजा BSc हा कोर्स आहे, याच्या अंडर कुठल्या स्पेशलायझेशन येतात, कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर BE हा एक कोर्स आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, याच्या अंडर कुठल्या येतात, कम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स. असं जर मला काहीतरी दाखवायचं असेल तर मी काय करतो, आधी इथे तुम्हाला डिझाईन दाखवतो काय मला करायचं आहे ते. इथे समजा मला कम्प्युटर सायन्सच्या अंडर इथे मला इथे मला काय करायचं आहे, या दोघांच्या ऐवजी इथे BSc लिहायचं आहे, BSc, आणि याच्या अंडर कम्प्युटर सायन्स आणि इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा कोर्स इथे मला दाखवायचा आहे, इंजिनिअरिंग किंवा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, हां, किंवा BE शॉर्टमध्ये. मग BEच्या अंडर मला काय दाखवायचं आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जे काय असेल ते तुम्ही सगळं टाकू शकता. BScच्या अंडर हे 2 कोर्स आहेत आणि BEच्या अंडर हे 4 कोर्स आहेत एखाद्या कॉलेजमध्ये समजा.
किंवा आपल्या MITM कॉलेजमध्ये सुद्धा असेच आहेत. BEचे हे 4 कोर्सेस, BSCचे कॉम्प्युटर सायन्स आणि IT हे कोर्सेस आहेत. मग मला अशा टाईपचं स्ट्रक्चर HTML मध्ये बनवायचं आहे. अनऑर्डर्ड लिस्टमध्ये BSC आणि BE हे 2 आयटम आहेत आणि ऑर्डर्ड लिस्टमध्ये हे आयटम्स आहेत. मग असं जर मला स्ट्रक्चर बनवायचं असेल तर पहिलं मी काय करणार, ही अनऑर्डर्ड लिस्ट बनवणार BSC आणि BEची, आणि त्याच्यामध्ये ह्या ऑर्डर्ड लिस्ट बनवणार. आतमध्ये दिसत आहेत ते 1 2 3 4 नंबरवाल्या. आणि हे समजा हे 1 2 3 4 नंबर मला नको आहे, त्यांच्याऐवजी मला काय पाहिजे, ABCD पाहिजे, कॅपिटलवाले ABCD. आणि इथे सुद्धा मला काय पाहिजे, कॅपिटलवाले ABCD. अशा टाईपचं मला पाहिजे आउटपुट. तर मी काय करणार ते बघा. पहिली गोष्ट मला काय पाहिजे, मेन ब्रांच दाखवणार BSC आणि BE. मग त्याच्यासाठी अनऑर्डर्ड लिस्ट वापरणार, UL टॅग, UL/UL. याच्यामध्ये 2 लिस्ट आयटम, 2 लिस्ट आयटम. पहिला काय घेतलेला BSC आणि दुसरा BE. रिफ्रेश केलं, सेव्ह केलं, झालं 2 लिस्ट आयटम झाले. एवढं तर आपलं झालं. पण हे लिस्ट आयटमचं इथे बुलेट पॉईंट बघा कसा आहे, डार्क सर्कल, डिस्क नाही आहे, इथे काय सर्कल आहे. म्हणून मी इथे काय करतो, टाईप इज इक्वल टू सर्कल. झालं. आता याच्या आतमध्ये मला दाखवायचे आहेत BSCच्या आतमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मग मला काय करावं लागेल, हा जो LI टॅग आहे, लिस्ट आयटम याचा, त्याच्या आतमध्ये मला काय घ्यावं लागेल, इथे दुसरी लिस्ट, ऑर्डर्ड लिस्ट. समजा मी इथे घेतली तर कसं आउटपुट येतं बघूया, ऑर्डर्ड लिस्ट OL आणि इथे अनऑर्डर्ड लिस्ट /OL. आणि या ऑर्डर्ड लिस्टच्या आतमध्ये 2 लिस्ट आयटम टाकतो, एक कॉम्प्युटर सायन्स आणि दुसरा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं टाकलं. आणि असं जर मी इथे सेव्ह करून बघितलं तर काय आलं बघा, BSCच्या अंडर इथे 2 कोर्सेस, कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. असंच मला BEच्या अंडर सुद्धा दाखवायचे आहेत, बरोबर. मग BEचा जो लिस्ट आयटम आहे याच्या खाली मी काय घेतो, ऑर्डर्ड लिस्ट OL आणि इथे /OL. आणि याच्या आतमध्ये मला किती लिस्ट आयटम पाहिजेत, तर 4 लिस्ट आयटम पाहिजेत. आणि या लिस्ट आयटमच्या आतमध्ये मी कोर्सेसची नावं लिहितो, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. झालं. रिफ्रेश करूया. पण इथे 1 2 आलेले आहेत, पण आपल्याला एक्सपेक्टेड काय आहेत, ABCD. मग मी काय करणार, इथे हे जे ऑर्डर्ड लिस्ट आहेत त्यांचा टाईप काय सेट करणार, A. इथे सुद्धा टाईप काय सेट करणार, A. झालं. अशा प्रकारे आपल्याला हे आउटपुट मिळालेलं आहे. मग आता तुम्हाला समजा ह्याच्यातला एखादा पार्ट असेल, त्याच्या आतमध्ये पुन्हा तुम्हाला सबटाईप्स बनवायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. याच्यामध्ये आणखी ऑर्डर्ड लिस्ट किंवा अनऑर्डर्ड लिस्ट यांच्या खाली टाकू शकता. जसं आपण या लिस्ट आयटमच्या खाली आणखी एक लिस्ट आयटम ॲड केला असं. तर इथे अनऑर्डर्ड लिस्ट आणि ऑर्डर्ड लिस्ट हे जे काय एक्सप्लेन केलं, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का, याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे? ठीक आहे. मग आपण आता वेगवेगळे आज काय काय बघितलं, फिजिकल टॅग्स बघितले. इथे फिजिकल टॅग्स, फिजिकल स्टाईल टॅग्स, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाइन, स्ट्राइक थ्रू, टायपिंग ट्यूटर, स्मॉल, बिग, सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट वगैरे वगैरे. HR टॅगची ॲट्रिब्यूट बघितली, हॉरिझॉन्टल लाईनची ॲट्रिब्यूट्स बघितली. त्यानंतर आता आपण UL टॅग बघितला,
आणि OL बघितला, अनऑर्डर्ड लिस्ट आणि ऑर्डर्ड लिस्ट हे बघितले. त्याच्यानंतर पुढच्या वेळेला आपण अँकर टॅग बघूया. अँकर टॅग जो एखादी लिंक स्पेसिफाय करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे त्या लिंकवरती, त्या टेक्स्टवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर एखाद्या वेबसाईटवर जाणार, एखाद्या वेब पेजवरती जाणार. मग तो लिंक टॅग आणि इमेज टॅग हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. त्याच्यामध्ये एखादी आपण इमेज वगैरे ॲड करू शकतो. ठीक आहे. असं आपण हे HTMLचं बेसिक संपल्यानंतर आपण तिथे CSS सुरू करणार आहोत. CSS संपल्याच्या नंतर जावास्क्रिप्ट बघणार आहोत. मग त्याच्यानंतर jQuery बघणार आहोत. मग अशा प्रकारे हा वेब डिझायनिंगचा कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण कोर जावाला सुरुवात करणार आहोत. कारण वेब डिझायनिंगचा कोर्स काय कव्हर करतो? फ्रंट एंडच्या टेक्नॉलॉजी कव्हर करतो. मग बॅक एंडच्या कोर्ससाठी आपण कोर जावा बघणार आहोत. कोर जावा म्हणजे बेसिक जावा. आणि ते कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण स्प्रिंग बूट या फ्रेमवर्कला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर आजच्यासाठी हे एवढं पुरे. उद्या आपण अँकर आणि इमेज टॅग बघूया. धन्यवाद. ज्यांना डाऊट्स असेल त्यांनी डाऊट विचारा. ज्यांना डाऊट्स नसेल ते मीटिंग लिव्ह करू शकतात. उद्या जॉईन करा. पूजा काय डाऊट आहे का? कुठे? हां, त्याच्यासाठी टाईप इज इक्वल टू आय वापरायचं. स्मॉल आय जर लिहिलं तर स्मॉल आयवाले रोमन अंक येणार. कॅपिटल आय लिहिलं तर कॅपिटल आयवाले येणार. फॉर एक्झाम्पल इथे बघ, स्क्रीन शेअर करतो. इथे टाईप इज इक्वल टू ए लिहिलं आहे ना. त्या ठिकाणी मी जर स्मॉल आय लिहिला तर स्मॉल लेटर्सवाले रोमन अंक दिसणार आहे बघ. ते जर मी इथे कॅपिटल आय लिहिला तर कॅपिटल आयवाले रोमन अंक दिसणार. कळलं? झाला डाऊट क्लिअर? हां.